नमस्कार, गुड इव्हनिंग, जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकू येते का? कोणीतरी लाईक करा. यस सर, प्लीज कोणतरी लाईक करा. आवाज येतोय सर? यस सर. ओके, नमस्कार सर. म्हणजे माझा आवाज येतोय, मी सुरू केला, काय हरकत नाही आहे. ओके, धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार, गुड इव्हनिंग, जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. स्वराज्य दिशा टीमचे संपादक मुरलीधर बेडगे सर, प्राध्यापक शिवाजी बेडगे, मनीषा बेडगे, विशाखा रुपळ, सौ किरण काळे यांनी बऱ्याच दिवसापासून अतिशय सुंदर प्रकारचं कार्यक्रम या ठिकाणी घेत आहेत. फेसबुकवर लाईव्हमध्ये कोरोनाच्या काळामध्ये अतिशय गाजलेलं स्वराज्य दिशा हा जो चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, यामध्ये अतिशय सुंदररित्या साहित्यिक, लेखक, कवी, नाट्य दिग्दर्शक यांच्या समवेतच संस्था चालक, शिक्षक, प्राध्यापक, मोटिवेटर्स असे अनेक कार्यक्रम आमच्या मित्रांनी म्हणजे स्वराज्य दिशा टीमनं सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर बेडगे सर यांच्यासोबतच असलेले शिवाजी बेडगे सर, मनीषा बेडगे, विशाखा रुपळ, सौ किरण काळे यांनी अतिशय सामाजिकतेमध्ये भर टाकण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. त्याबद्दल कसल्याच प्रकारची शंका नाही आहे. मी परत एकदा त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आज मला विषय दिला आहे सरांनी की जगायला शिकवते कविता. कवितेमध्ये फारच दम आहे. कविता असेल, लेखक असेल, शायर असेल, गझलकार असेल, या सर्वांनी जगायला शिकवण्याचं काम अतिशय हृदयातल्या, मनातल्या, हृदयातल्या, आतड्यातल्या कातड्यापासून केलेलं आहे. कारण कवी कधीच हा ओठात एक पोटात एक असं बोलत नाही. जे संवेदना आहे, संवेदना लिहिण्याचं काम, संवेदना पेरण्याचं काम हे कवीनं आतापर्यंत करत आलेलं आहे. आणि कविता मोठमोठ्या लोकांना जगवत आलेली आहे. म्हणून जगायला शिकवते कविता. आणि नक्कीच जगायलाच नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये लढायला सुद्धा कविता ही शिकवत असते. मग युद्धावर असलेला एखादा आमचा नवयुवक तरुण असेल, योद्धा असेल, की एखाद्या कोरोनाच्या आजारात खितपत पडलेला आमचा भाऊ पेशंट असेल, वेगवेगळ्या कविता या आहेत. आणि कवितेनं नक्कीच जगवण्याचं, जागवण्याचं काम केलेलं आहे. कारण दुःखाशी संवाद साधणारा व विद्रोहाला मिठी मारणारा, जीवन हसत हसत जगून दुसऱ्याला जगवणारा हा कवी असतो. व कवीला नेहमी कविता ही जागवत असते, कविता ही जगवत असते, कविता ही जगायला शिकवत असते. म्हणून कवीला जगायला शिकवते कविता ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जो दर्दी आहे त्याला कवितेचं महत्त्व काय आहे हे माझ्या पद्धतीनं मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. विंदा करंदीकर ज्येष्ठ कवी
हे प्रेरणा देणाऱ्या कविता, त्यांची एक कविता मला आठवते, अतिशय सुंदर अशी कविता त्यांनी लिहून ठेवलेली आहे. प्रेरणा देणारी, अतिशय प्रेरणा देणारी ही कविता आहे. विंदा करंदीकर ज्येष्ठ कवी म्हणतात, असे जगावे छाताडावर, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये द्यावे त्याला उत्तर, नजर रोखून नजरेमध्ये द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला बिताडानाही चैन करावी स्वप्नांची. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला बिताडानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगे इच्छा त्यांची, मार्ग तयाला मिळी सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये द्यावे त्याला उत्तर, नजर न मिळून नजरेमध्ये द्यावी त्याला उत्तर. आणि परत पुढे चालून ते असं म्हणतात की पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळूज काढून देताना, संकटासही ठणकून सांगावे आता ए बेहतर, नजर रोखुनी नजरेवरती आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, करून असे जावे काही दुनियेतून या जाताना, गैवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना. सवर कोठेर, सवर कठोर त्या काळजाचा ही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेवरती आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेवरती आयुष्याला द्यावे उत्तर. मित्रांनो, जगणं, आयुष्य, मृत्यू, प्रेम या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक कवी असेल, शाहीर असेल, गीतकार असेल, यांनी पुरेपूर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रयत्नच नाही तर पेरण्याचं सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे. कारण कवी जेव्हा एक ज्वारीचा दाणा पेरतो तेव्हा 100-200 दाणे येतात, पण जेव्हा तो मुठभर पेरतो, कवी जेव्हा मुठभर पेरतो तेव्हा फक्त पायलीभर, शेरभर, 10 किलो 20 किलो नाही तर पोतभर धान्य निघतं. आणि जेव्हा पोतभर कवी पेरतो तेव्हा हजारो क्विंटल धान्य निघतं. त्यासाठी आपणाला कवीला हे कवितेनं जगवतं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. कारण कवी आणि कविता ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कवी आणि कविता या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हा मला असे कसे जगावे प्रश्न एवढा खटकत शाही राही, शरीर माझे आत्म्याला झटकत आहे, उभा इथे आयुष्याच्या तीरावरती क्षणाची वाळू खाली सरकते. अतिशय सुंदर स्वराज्य देशामधून एक प्रश्न आलेला आहे आणि अतिशय सुंदर असे त्यांनी 4 ओळी सांगितलेले आहेत. असेच आहे आयुष्याचं सुद्धा, असेच आहे. काही मला आताच 2 दिवसामध्ये मला बरेचसे प्रश्न आमच्या मित्रांनी विचारलेले आहेत. कारण ते म्हणतात की कविता हे कवीला जगवत नाही तर कवी हा कवितेला जगवतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण तसं नाही आहे. कारण विदांचं आता विंदा करंदीकर ज्येष्ठ कवी आहेत, आमचे मार्गदर्शक होते आणि आताही राहणार आहेत, त्याबद्दल शंकाच नाही आहेत. नादो मानोरपासून प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सरांपर्यंत, तिथून आमच्या पी विठ्ठलपर्यंत पासून तर गणेश घुलेपर्यंत
गणेश घुले हा आता अतिशय प्रखरपणाने बाल कविता सादर करतो आणि माणसाला जगवण्याचं तो त्या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी मांडणी करतो आहे. गणेश पण ऐकतो आहे. एक कवी असं म्हणतो, आयुष्यासू अजून माझा करार बाकी आहे. कसं कविता जगायला शिकवते पहा. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. सरणावरती आता खरोखर निघेल आनंदाने. सरणावरती आता खरोखर निघेल आनंदाने. प्रकृतीचा अजून थोडा नकार बाकी आहे. प्रकृतीचा अजून थोडा नकार बाकी आहे. मित्रांनो, जोपर्यंत आपण आहोत, चांगलं वाईट या गोष्टी आपण जोपर्यंत सोबत ठेवणार नाहीत, सुख दुःख जसे आहे तसं कवी आणि कवितेचं नातं आहे. सावली जसं आपल्यासोबत जाते तसं कविता आपल्यासोबत येते. मग ते देशावरचा शिपाई असेल किंवा आमचा कष्टकरी बाप असेल किंवा माझी घरी काम करणारी आई असेल, ह्या सगळ्यांचं लय कुठतरी एकमेकाशी जुळलेलं आहे. आणि जुडलं म्हणूनच आपण यावरती माध्यमातून स्वराज्य देशाच्या माध्यमातून एक प्रश्न आलेल्या माध्यमातून संदेश द्या सर. ओके. विंदा करंदीकर एक माणूस म्हणून अतिशय आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मी सांगण्याचं काही त्याच्यामध्ये मोठेपणा नाही आहे. अतिशय सूर्याला म्हणावं माळू नको आणि चंद्राला म्हणावं उघडू नको. सूर्याला म्हणावं माळू नको आणि चंद्राला म्हणावं उगू नको, असं एकमेव नेतृत्व या ठिकाणी विंदाचं आहे. त्यामुळं शिवाजी उमाकांत बेडगे सरांचं एक कविता निर्माण कशी होती सर, असा प्रश्न आहे. कविता ही आपल्या हृदयातून होते. कविता ही आपल्या मनातून होते. कविता ही आपल्या अनुभवातून होते. मग प्रत्येक जणांनी ही कविता ही वेगवेगळी करत असतात. कारण कविता घामाच्या थेंबातून होते. कविता ही कष्टकऱ्यांच्या रक्तातून होते. कविता ही तळहासाच्या फोडातून होते. कविता ही डोक्याच्या मस्तकातून होते. कविता ही प्रेमातून होते. कविता ही देशातून होते. कविता ही देश चालवण्यासाठी होते. कविताला काही अंत नाही आहे. कविता कुठूनही होऊ शकते आणि त्यामुळं कवितेचा रूप हा शांतीचा आहे. कवितेचा रूप हा उद्रेकाचा आहे. कवितेचा रूप हा रणरागिणीचा आहे. कवितेचा रूप हा एकदम आपल्या ओठात एक पोटात एक असेल असंही आहे. कवितेचं रूप आई आणि मुलाचं आहे. कवितेचं रूप माय लेकराचं आहे. वेगवेगळ्या उपमा आपण कवितेला देऊ शकतो. पण आजकाल आपण पाहतोय या जगतातमध्ये रुपाली पाटील मॅडम कवी ग्रेस समजायला अवघड का जातात सामान्य माणसाला, असं काही नाही आहे मॅडम. आपल्या ते समजण्यामध्ये तो प्रकार आहे. आपण कुणाला समजून घेतो. कवी ग्रेस समजायला अवघड का जातात असं रुपाली पाटील मॅडम बोलत आहेत. मॅडम तुमचं या चॅनलवरती हार्दिक हार्दिक अभिनंदन. कविता समजायला अवघड जात नाही, कविता ही रुचायला अवघड जाते. कारण कविता करायला अवघड जात नाही, कविता वाचायला अवघड जाते. कविता वाचायला अवघड जात नाही, कविता ही मनामध्ये भिडायला अवघड जाते. कविता ही भिडायलाही अवघड जात नाही, कविता ही दुसऱ्यापर्यंत पेरायला अवघड जाते. कविता ही दुसऱ्यापर्यंत पेरायला जेवढी अवघड जाते त्याच्यापेक्षा कवितेचं रूपांतर कशात होतं, ते कुठं त्याचं बीजारोपण होतं त्यामध्ये अवघड जातं. म्हणून कविता ही ग्रेसची समजायला तुम्हाला अवघड जाते. त्यामुळं कविता अवघड जाण्यापेक्षा कविता ही अत्यंत सोपी आहे. कवी आणि कविता दोघेही सोपे आहेत. फक्त समाजापर्यंत
समाजाचं भान ठेवून आपण कवितेपर्यंत पोहोचतो का, ही गोष्ट त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे. एक 10 वर्षापूर्वी लिहिलेली मला एक माझी कविता आवडते आणि ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ह्या कवितेचा विषय असा आहे की आजकाल स्वतःचा भाऊ स्वतःला होत नाही, स्वतःची बहीण स्वतःला होत नाही, स्वतःचा बाप स्वतःला होत नाही असं म्हणणारी पिढी जन्माला आली. मी तर त्याच्या पुढं जाऊन म्हणतो की माझा विद्यार्थी डॉक्टर झाला तरी चालेल, नाही झाला तरी चालेल, तो इंजिनियर झाला तरी चालेल, नाही झाला तरी चालेल, तो वकील झाला तरी चालेल, नाही झाला तरी चालेल, पण तो कवी झाला पाहिजे. कारण कवीचं व्यक्तिमत्व हे प्रतिबिंब आहे. हा प्रतिबिंब उतरण्याचं आपण ह्या माध्यमाने अतिशय सुंदररित्या या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या समाजामध्ये आता ह्या प्रश्नावरती या कवितेनं मी या ठिकाणी उत्तर आपल्याला देतो. कवितेचं नाव आहे धागा. कवितेचं नाव आहे धागा. रक्तापेक्षा प्रेमाची धागे घट्ट होत चाललीत. रक्तापेक्षा प्रेमाची धागे घट्ट होत चाललीत. रक्ताचा गुंता वाढत चाललाय. रक्तापेक्षा प्रेमाची धागे घट्ट होत चाललीत. रक्ताचा गुंता वाढत चाललाय. प्रेमाचं मात्र तसं नाही. वाढलेला गुंता सोडवत चाललाय. वाढलेला गुंता सोडवत चाललाय. रक्त हा एक शब्द उरलाय. रक्त हा एक शब्द उरलाय फक्त म्हणण्यापुरता. रक्त हा एक शब्द उरलाय फक्त म्हणण्याकरिता आणि आपल्याच माणसाला फसवण्याकरिता. रक्त हा एक शब्द उरलाय फक्त म्हणण्यापुरता आणि आपल्याच माणसाला फसवण्याकरिता. मात्र प्रेमाचे तसे झाले नाही. मात्र प्रेमाचे तसे झाले नाही. तो एक सागर झालाय स्वतःला जगवण्याकरिता व दुसऱ्याला जगवण्याकरिता. स्वतःला जगण्याकरिता आणि दुसऱ्याला जगवण्याकरिता. आता नाती गोती आप्तसंबंध दुर्मिळ होत आहेत. आता नाती गोती आप्तसंबंध हे दुर्मिळ होत आहेत. ज्यांचे रक्त आहे एकमेकात त्यांचे सरघात होत आहेत. आता नाती गोती आप्तसंबंध दुर्मिळ होत आहेत. ज्यांचे रक्त आहे एकमेकात त्यांचे सरघात होत आहेत. खरीच वेळ आली आहे. खरीच वेळ आली आहे रक्त तपासण्याची. खरीच वेळ आली आहे रक्त तपासण्याची. पण डॉक्टरच DNA चाचणी विसरलेली आहेत. आता नाती गोती आप्तसंबंध दुर्मिळ होत आहेत. ज्यांचे रक्त आहे एकमेकात त्यांचेच तर घात होत आहेत. खरीच वेळ आली आहे आता रक्त तपासण्याची. पण डॉक्टरच DNA चाचणी विसरली आहेत. केली तपासणी त्या दोघांची. केली तपासणी त्या दोघांची. विचारले डॉक्टरला. केली तपासणी त्या दोघांची. विचारले डॉक्टरला कोण रक्ताचा आणि कोण रक्तातला. कोण रक्ताचा आणि कोण रक्तातला. डॉक्टर म्हणाले कोण रक्ताचा आणि कोण रक्तातला हा प्रश्नच फार दूरचा आहे. डॉक्टर म्हणाले कोण रक्ताचा आणि कोण रक्तातला हा प्रश्नच फार दूरचा आहे. यांच्यात रक्त आहे का यांचाच तर आम्ही शोध घेत आहोत. यांच्यात रक्त आहे का यांचाच तर आम्ही शोध घेत आहोत. म्हणून तर रक्तापेक्षा प्रेमाची धागे घट्ट होत चालली. रक्तापेक्षा प्रेमाची धागे घट्ट होत चाललीत. रक्ताचा गुंता वाढत चाललाय. प्रेमाचं मात्र तसं नाही. वाढलेला गुंता सोडत चाललाय. वाढलेला गुंता सोडत चाललाय. मित्रांनो, आता विषयच असा आहे. कविता ही जगवते आहे
आणि जगवण्याचं मोठं काम विठ्ठल उमपपासून तर आज बालकवीपर्यंत केलेलं आहे. मग कोण कुठं कशी कविता जगवते हा पण तेवढाच मोठा विषय आहे. मी पहिलेच म्हणालो होतो, कारण जे देशावरती हसता हसता मरणारे जे शिपाई आहेत त्यांनासुद्धा एखादं गाणं, एखादं गीत, एखादं शेर जर म्हटलं तर काळीच त्यांचं भरून निघतं आणि 100 हत्तीचं बळ त्यांना येतं. म्हणून ही कवितेमध्ये तेवढीच ताकद आहे. म्हणून कविता ही या ठिकाणी जगवते. संदीप खरे यांची एखादी कविता ओके घेतो, काही अडचण नाही आहे. कोण बोलताय? पौर्णिमा गणेश गाडेकर मॅडम. अतिशय आपण खरे सरांची कविता घेऊया, काहीच अडचण नाही आहे, आपण नक्कीच घेऊया. कारण तुमची संदीप खरे सरांची कविता ही आपल्या जीवनाशी निगडीत आहे. जगायचं कसं, कणत कणत जगायचं का गाणं म्हणत जगायचं, या गोष्टी आपण त्यांच्याकडूनच शिकलेलो आहोत. दुसरा एक प्रश्न आलेला आहे, मी ते वाचतोय तुमच्यापुढं. शाळांना जर शिक्षक लाभला नसता, शाळांना जर का शिक्षक लाभला नसता तर आयुष्याचं गणित आणि भूगोल झाला असता. फळ्यावर जर खडूचा हात फिरवला नसता तर ABCD आणि बाराखडीचा अर्थच समजला नसता. गुरुजी तुम्हीच आकार दिला तेव्हा मी मातीचा गोळा होता. अरे वा, काय बात आहे यार, अतिशय सुंदर. आपण 3G बघितलात, 4G बघितलात, 5G बघितलात, आता 6G 7G 8G येईल. पण हे किती जरी जी आले तरीसुद्धा आपल्याला गुरुजी शिवाय पर्याय नाही आहे. म्हणून आपल्याला गुरुजी पहिले शिकावं लागेल आणि तेव्हा या पोटातलं गाणं ओठात येतं, पोटातली कविता ओठात येते, ओठातली कविता हे हातामध्ये येते आणि हातातली कविता ही पेनात उतरते आणि पेनातल्या शाईनं या कोऱ्या करकरीत कागदावरती आपण लिहू शकतो. बरं झालं तुम्ही गुरुजीविषयी आत्ता बोलला. तर गुरुजी हे आता कसे झालेत, साने गुरुजी कधी की संपलेत, आता फक्त नाणे गुरुजी उरलेले आहेत. पण नाणे गुरुजींना आपल्याला परत एकदा साने गुरुजी करावं लागेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देतो. गुरुजीच्या अनुभवाने एक कविता मी तुम्हाला सादर करतोय. कवितेचं नाव आहे स्वप्न भारताचे. स्वप्न भारताचे. सर तुम्हीच म्हणालात अन्याय अत्याचाराला विरोध करा. सर तुम्हीच म्हणालात अन्याय अत्याचाराला विरोध करा, गुलामगिरीतून मुक्त व्हा. सर तुम्हीच म्हणालात अन्याय अत्याचाराला विरोध करा, गुलामगिरीतून मुक्त व्हा. पण सर तुम्हीच अन्याय अत्याचार सहन करता. पण सर तुम्हीच अन्याय अत्याचार सहन करता. इतभर पोटासाठी गुलामासारखं वागता. इतभर पोटासाठी गुलामासारखं वागता. मग तुम्हीच सांगा सर, तुमचा तो क्रांतीचा विचार जिवंत राहील का? मग तुम्हीच सांगा सर, तुमचा तो क्रांतीचा विचार जिवंत राहील का? तुमच्या स्वप्नातला भारत साकार होईल का? तुम्हीच सांगा सर, तुमचा तो क्रांतिकारी विचार जिवंत राहील का? तुमच्या स्वप्नातला भारत साकार होईल का? सर खरंच तुम्ही परिवर्तनाचे धडे तत्वाने गिरू नका. सर तुम्ही खरंच सांगतो सर तुम्हाला, तुम्ही परिवर्तनाचे धडे तत्वाने गिरवू नका, विचाराने लिहू नका. त्यासाठी हवी आहे क्रांतीची मशाल. त्यासाठी हवी आहे क्रांतीची मशाल. द्या पेटून एकदाच, द्या पेटून एकदाच. मग दिसणार नाहीत तुम्हाला अन्याय अत्याचारात सापडलेली माणसं. मग दिसणार नाहीत तुम्हाला अन्याय अत्याचारात सापडलेली माणसं, मेलेली मन. अन्याय अत्याचारात सापडलेली माणसं,
आणि मेलेली मन अन जिवंतपणातच तडपणारे प्रेतही आणि जिवंतपणातच तडपणारे प्रेतही खरंच सर मी शपथ घेऊन सांगतो तुमची, खरंच सर मी शपथ घेऊन सांगतो तुमच्या तत्वानं हा देश वर्षानुवर्ष बलवान होणार नाही. खरंच तुमची शपथ घेऊन सांगतो सर, तुमच्या या तत्वानं हा देश वर्षानुवर्ष बलवान होणार नाही, ना सृजनशील बलवान होणार नाही, ना सृजनशील, स्वाभिमानी तर मुळीच होणार नाही. स्वाभिमानी तर मुळीच होणार नाही, स्वाभिमानी तर मुळीच होणार नाही. पण निरर्थक स्वप्न साकारणाऱ्यांना, पण निरर्थक स्वप्न पाहणाऱ्यांना सांगून टाका एकदाच, निरर्थक स्वप्न पाहणाऱ्यांना सांगून टाका एकदाच, गाव कुसाबाहेर राहणारा तरुण दिशाहीनच राहणार आहे. गाव कुसाबाहेर राहणारा तरुण हा दिशाहीनच राहणार आहे. एक सांगू सर, तुमची मुलं क्रांती करावं वाटत असेल तर, एक सांगू सर, तुमची मुलं क्रांती करावं असं वाटत असेल तर आम्हाला शिकवा भ्रष्टाचारांच्या छाताडावरती कसं नाचायचं, भ्रष्टाचारांच्या छातावटावरती कसं नाचायचं. देशद्रोही तर कोणाला म्हणायचं, भ्रष्टाचारांच्या छाताड्यावरती कसं नाचायचं, देशद्रोही तरी कोणाला म्हणायचं. तो आवाजही ऐकवा आम्हाला, तो आवाजही ऐकवा आम्हाला, वीर पुरुषांचा, मरतानाही जय हिंद जय हिंद जय हिंद म्हणणाऱ्यांचा. सर तुम्ही हे आम्हाला कधीच सांगितलं असतं, सर तुम्ही आम्हाला हे कधीच सांगितलं असतं तर तुमच्या स्वप्नातला भारत कधीच सुफलाम सुफलाम झाला असता. सर हे कधी शिकवणार, सर हे कधी शिकवणार, आणि तुमच्या स्वप्नातला भारत कधी पाहणार. सर हे मला कधी शिकवणार आणि तुमच्या स्वप्नातला भारत कधी पाहणार, तुमच्या स्वप्नातला भारत कधी पाहणार. कवीला कविता जगायला शिकवते, कवीला कविता जगायला शिकवते आणि कविता जगायला शिकवते. नाहीतर कविता ही कसं मरावं हेही शिकवते. कारण छत्रपती शिवरायांनी कसं जगावं हे सांगितलं, तर संभाजीराजांनी कसं मरावं याचं ज्वलंत उदाहरण दिलं. म्हणून कविता ही जगायला शिकवते. एक प्रश्न आलेला आमच्या मित्राचा मानवाचा, हे सर क्रांतिकारी जय भीम बाबासाहेब वक्ते, आपल्याला क्रांतिकारी जय भीम आहे. बेडगे शिवाजी बेडगे सर, अगदी बरोबर आहे, अतिशय सुंदर. मनीषा बेडगे मॅडम तुम्हालाही मानाचा मुद्रा या ठिकाणी आहे. आम्ही परत व पुढे या ठिकाणी जातो. अतिशय सुंदर प्रकारे सर्व मान्यवर या ठिकाणी लाईव्ह आहेत, त्यांनाही क्रांतिकारी जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र. याच्या पुढं जाताना कविता ही कशी जगवते हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण बरीच मुलं आहेत, बरीच माणसं आहेत. कवी क्रांतिकारक असतो, कवी हा नाजूक असतो, कवी हा शेतीत पेरणी करणारा असतो, कवी हा उंबर उटाच्या बाहेर असतो, कवी हा राजकारणावर बोलणारा असतो, कवी हा वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिणारा असतो. आणि त्यासोबत कवी आणि कविता, जसं मी मागं म्हणालो की अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका, जसं कवितेतून विद्रोही असेल, प्रेमाची कविता असेल, की अनेक प्रकारचे मुक्तछंदाची कविता आहे, हे अनेक प्रकारच्या कविता आहेत. कविता कशी जगवते, एखादा प्रेमी आहे, प्रेमिका कशी जगवते हे सुद्धा एक उत्तम
उदाहरण आपणाला त्या ठिकाणी देता येईल. अतिशय चांगल्या प्रकारे बोलता येईल आणि ते बोलत असताना अतिशय एक आपण फुले शाहू आंबेडकरांची माणसं आहोत आणि फुले शाहू आंबेडकरांच्या भूमीमध्ये कविता ही या देशावरती पाग फेडण्यासाठी, या देशाला दिशा देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. एक दुसरी कविता या ठिकाणी एक 10-12 वर्षापूर्वी लिहिलेली मला आठवते, तेवढी मी या ठिकाणी सादर करते. आणि कवितेचं नाव आहे साऱ्या जगाच्या बुद्धीत. वेळ कमी असल्यामुळे मी लवकर घेतो आहे आणि काही जणांचे प्रश्न असतील तर अखेरच्या 10 मिनिटामध्ये आपण त्याच्यावरती विचार करूया. आत्ताच एक प्रश्न आला, कला सामाजिक क्रांती गाताना केली शैक्षणिक क्रांती, गीताने केली बोबडे बोबडे गीत शिकत आपण मोठे झालो, असे क्रांतिकारी कवींना आम्हाला जगायला शिकवले घडवले. प्रतिभा जोजारे मॅडमला अतिशय युजर नमस्कार मॅडम, अतिशय चांगला आपण 4 ओळीमध्ये मला समर्पक आपण केला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आता सगळ्या जगाच्या, आता कोरोनाचं वातावरण असतानासुद्धा संपूर्ण विश्वाला शांतीचं आव्हान करण्यासाठी बुद्ध असेल, पैगंबर असेल आणि त्यांच्यासोबतच आणखी कोणी ज्यांनी मानणारे, माणसाला मानणारे, मानवी शक्ती जोपासणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही कविता मी सादर करतो आहे. साऱ्या जगाच्या बुद्धीत, साऱ्या जगाच्या बुद्धीत, साऱ्या जगाच्या बुद्धीत. मग साऱ्या जगाच्या बुद्धीत काय आहे आपण पाहूया. जय शिवराय सर, जय शंभूराजे, धन्यवाद. साऱ्या जगाच्या बुद्धीत सडा पडाला काट्यांचा वाटेवर आयुष्यांच्या. प्रत्येकाचं आयुष्य हे असंच असतं आणि तुमचे जी बोल आहे, तुमचे जे आयुष्य आहे, तुम्ही जसं जगताय त्याचेच मी बोल या ठिकाणी बोलून दाखवतो कवितेच्या माध्यमातून. साऱ्या जगाच्या बुद्धीत सडा पडला काट्यांचा वाटेवर आयुष्यांच्या, सडा पडला काट्यांचा वाटेवर आयुष्यांच्या, होता अंधार अंधार वाटेवर भविष्याच्या. सडा पडला काट्यांचा वाटेवर आयुष्यांच्या, होता अंधार अंधार वाटेवर भविष्यांच्या. केले प्रश्नाचे उत्तर, केले प्रश्नाचे उत्तर, केले प्रश्नाचे उत्तर, उत्तराचे प्रश्न झाले. केले प्रश्नाचे उत्तर, उत्तराचे प्रश्न झाले. रोज करणारे पाप जनतेचे कृष्ण झाले. केले प्रश्नाचे उत्तर, उत्तराचे प्रश्न झाले. रोज करणारे पाप जनतेचे कृष्ण झाले. सोडवत होतो गुंता, सोडवत होतो गुंता, गुंता गुंत होत गेली. उशा काल होता होता काळ रात्र येत गेली. सोडवत होतो गुंता, गुंता गुंत होत गेली. उशा काल होता होता काळ रात्र येत गेली. नवे नवे प्रश्न रोज, नवे नवे प्रश्न रोज नवा क्षण देत गेला. नवे नवे प्रश्न रोज नवा क्षण देत गेला. भीमा तुझा शब्द तेव्हा नवा बळ देत गेला. भीमा तुझा शब्द तेव्हा नवा बळ देत गेला. ज्योती तुझ्याच मुळे, ज्योती तुझ्याच मुळे उजेड पडत गेला. ज्योती तुझ्याच मुळे उजेड पडत गेला. क्रांती सावित्रीचं पुण्य समाज माझा घडत गेला. क्रांती सावित्रीचं पुण्य समाज माझा घडत गेला. जर नको असेल युद्ध, जर नको असेल युद्ध साऱ्यांनीच धडा घ्यावा. जर चायनाचा असेल की कोरोनाचा असेल आणखी कोणत्या देशाचा असेल, जर नको असेल युद्ध तर साऱ्यांनीच धडा घ्यावा. साऱ्या जगाच्या बुद्धीत एकमेव बुद्ध हवा. साऱ्या जगाच्या बुद्धीत एकमेव बुद्ध हवा. कविता जगायला शिकवते, कविता धाडस करायला शिकवते,
कविता रणांगणात मरायलाही शिकवते. कविता कसं जगावं, कविता कसं बोलावं हेही शिकवते. म्हणून कवितेमध्ये फार मोठी ताकद आहे. कवितेमध्ये फार मोठी ताकद आहे. ज्याला कविता कळते, ज्याला गझल कळते, ज्याला मुशायरा कळतो, ज्याला शाहिरी कळते, ह्या सगळ्या लोकांनी चांगलं जीवन जगतात. आणि चांगलं जीवन जगतात म्हणूनच कविता ही ओठात येण्यापेक्षा पोटात गेलेली बरी. म्हणून कवितेला आपण नक्कीच जीव लावला पाहिजे. आणि कवितेशिवाय आपण जगूच शकत नाही. म्हणून मी परत म्हणतो, कविता ही जगायला शिकवते. कविता ही जगायला शिकवते. आमचे पंढरपूरचे मित्र बाबासाहेब वक्ते या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद बाबासाहेब वक्ते. वंचित बहुजन आघाडीचे फार मोठे ते कार्यकर्ते आहेत. बाबासाहेबांचा काही प्रश्न असेल तर त्यालाही आपण उत्तर देऊ शकतो. पण एक माणूस म्हणून कविता किती महत्त्वाची आहे, एक माणूस म्हणून कविता ही किती महत्त्वाची आहे ही काळाची गरज या ठिकाणी आहे. माणूस हा स्वस्त होत चालला आहे आणि माणुसकी मात्र महाग होत चालली. माणूस हा स्वस्त होत चालला आहे आणि माणुसकी मात्र महाग होत चालली आहे. आणि माणुसकीच्या वाटेवरती आपण सर्वांनीच जायला पाहिजे. माणुसकीच्या वाटेवरती आपण सगळ्यांनीच जगायला पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी आहे. म्हणून सर्वच माणसे ही सारखी नसतात. सर्वच माणसे ही सारखी नसतात. 5 बोटं सारखी नाही आहेत. तसंच सर्व माणसं ही सारखी नसतात. म्हणून माणूस नावाची कविता मी या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवतो. सर्व पाहिलंत माणसांना काहीही लिहिताना, सर्व पाहिलंत माणसांना काहीही लिहिताना, पण सर्वच काहीही लिहित नसतात. सर्व पाहिलंत माणसांना काहीही लिहिताना, पण सर्वच काहीही लिहित नसतात. कारण मी पाहिले त्यांना संविधान लिहिताना, कारण मी पाहिले त्यांना संविधान लिहिताना. सर्व पाहिलंत माणसांना, सर्व पाहिलंत माणसांना स्वतःच्या स्वार्थासाठी मोर्चे काढताना. सर्व पाहिलंत माणसांना स्वतःच्या स्वार्थासाठी मोर्चे काढताना, पण सर्वच स्वतःच्या स्वार्थासाठी मोर्चे काढत नसतात. सर्व पाहिलंत माणसांना स्वतःच्या स्वार्थासाठी मोर्चे काढताना, पण सर्वच स्वतःच्या स्वार्थासाठी मोर्चे काढत नसतात. कारण मी पाहिले त्यांना इंग्रजांना परत हाकलताना, इंग्रजांना परत हाकलताना. सर्व पाहिलंत माणसांना एकमेकावरती गोळ्या झाडताना, सर्व पाहिलंत माणसांना एकमेकावरती गोळ्या झाडताना, पण सर्वच एकमेकावरती गोळ्या झाडत नसतात. सर्व पाहिलंत माणसांना एकमेकावरती गोळ्या झाडताना, पण सर्वच एकमेकावरती गोळ्या झाडत नसतात. मी पाहिले त्यांना दुश्मनाच्या गोळ्या छाताडावर झेलताना, दुश्मनाच्या गोळ्या छाताडावर झेलताना. सर्व पाहिलंत माणसांना, सर्व पाहिलंत माणसांना स्वतःसाठी जगताना, सर्व पाहिलंत माणसांना स्वतःसाठी जगताना, पण सर्वच स्वतःसाठी जगत नसतात. सर्व पाहिलंत माणसांना स्वतःसाठी जगताना, पण सर्वच स्वतःसाठी जगत नसतात. कारण मी पाहिले त्यांना देशासाठी हसता हसता फासावर जाताना, देशासाठी हसता हसता फासावर जाताना. सर्व पाहिलंत माणसांना जातीयतेचे ढिंडोरे पेटवताना, सर्व पाहिलंत माणसांना जातीयतेचे ढिंडोरे पेटवताना, पण सर्वच जातीयतेचे ढिंडोरे पेटवत नसतात. कारण मी पाहिलं त्यांना लाल किल्ल्यावरती झेंडा फडकवताना, लाल किल्ल्यावरती झेंडा फडकवताना, लाल किल्ल्यावरती झेंडा फडकवताना. मित्रांनो, उद्या परवाच्या दिवशी 15 ऑगस्ट आहे. आणि 15 ऑगस्टच्या निमित्तानं किती लोक आपल्यासाठी शहीद झालेत.
त्यांच्यावरची ही कविता माणूस नावाची होती आणि त्यांना मी या ठिकाणी समर्पण या ठिकाणी करतो. कारण आपल्यापेक्षा देश मोठा आहे ही भूमिका, मी म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे मी, ही भूमिका ज्यांनी ठेवली त्यांनी मोठे झालेले आहेत. आणि कविता ही आयुष्याशी निगडीत आहे. कविता ही आयुष्याशी निगडीत आहे. कविता कोण कसं जगायचं, कणत जगायचं का गाणं म्हणत जगायचं, हे प्रत्येकाचा आपला आपला विषय आहे. आणि त्यामुळं आपण कसं जगलं पाहिजे, कविता ही आपल्याला किती मोठी करते. प्रमोद शिंदे सर, आदरणीय प्रमोद शिंदे सरांना आई नावाची कविता संपूर्ण जगभर पोचली आणि आई नावाच्या कवितेने मोठे केलं. नादो महानर सरांना शेतीवरच्या ज्या कविता आहेत त्यांनी मोठं केलं. आणि एवढं मोठं उदाहरण सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे सर्व कवी जे आहेत हे अतिशय मार्मिकपणाने समाजधिष्ठित आणि आपुलकीची भावना ठेवून मातीत पेरण्याचं काम, बीजारोपण करण्याचं काम प्रत्येक कवीनं या ठिकाणी केलेलं आहे. कोणाला चांगले अनुभव आले असतील, कोणाला वाईट अनुभव आले असतील, पण आयुष्याच्या वाटेवर जगताना आपण कसं जगलं पाहिजे ही सुद्धा भूमिका या ठिकाणी मी मांडतो. कारण कविताच ही कवीला जगवित असते, माणसाला जगवित असते. आणि म्हणून आयुष्याच्या वाटेवर ही कविता मी तुमच्यासमोर ठेवतो. आयुष्याच्या वाटेवर चालताना कधीच मला कळले नाही. आयुष्याच्या वाटेवर चालताना कधीच मला कळले नाही. लोकांसाठी जगताना आयुष्याशी कधीच माझे जुळले नाही. आयुष्याच्या वाटेवर चालताना कधीच मला कळले नाही. लोकांसाठी जगताना आयुष्याशी कधीच माझे जुळले नाही. जगता जगता जगतानाच, जगता जगता जगतानाच जगणेही कठीण झाले. जगता जगता जगतानाच जगणेही कठीण झाले. ज्या जगण्यासाठी मी जगत होतो ते जगणेही कळले नाही. ज्या जगण्यासाठी मी जगत होतो ते जगणेही कळले नाही. जिवंत राहावे म्हणून, जिवंत राहावे म्हणून केली तडजोड पावलांनी. जिवंत राहावे म्हणून केली तडजोड पावलांनी. त्या पावलांनाही आपली दिशा कळली नाही. त्या पावलांनाही आपली दिशा कळली नाही. सरणावर जाताना मी, कवितेशी बोलतोय, सरणावर जाताना मी डोळ्यांना होता आसवांचा आधार. सरणावर जाताना मी डोळ्यांना होता आसवांचा आधार. त्या आसवांनाही माझे रडणे कळले नाही. त्या आसवांनाही माझे रडणे कळले नाही. जाळेने ज्या जाळेने ज्या जाळले मला त्या जाळीत एवढी शक्ती नाही. जाळेने ज्या मला जाळले त्या जाळीत एवढी शक्ती नाही. मी सरणावर हसताना जमाव का रडला तेच मला कळले नाही. मी सरणावर हसताना जमाव का रडला तेच मला कळले नाही. म्हणजे कविता ही कुठेही जाते, कविता ही कुठेही जाऊ शकते, कविता ही कुठेही बोलू शकते. कविता ही उन्हात असते, कविता ही थंडीत असते, कविता ही इतिहासात असते. कविता ही तुम्ही जिथं म्हणाल तिथं असते. आणि म्हणून कविता ही जिवंत असते. कविता ही ओठात असते, कविता ही पोटात असते. आता बरीचशी मंडळी ही या ठिकाणी जी युवा पिढी दिसते मला, बरीचशी युवा या ठिकाणी आहेत. युवासाठी आपण युवा पिढीला सांगू इच्छितो की युवा पिढीने नक्की साहित्यामध्ये उतरलं पाहिजे. ही कला आहे. कविता ही दुसऱ्यापर्यंत पोहोचत आहे
आणि जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यापर्यंत पोहोचत नाही आहेत, मग ते स्वतःची बायको जरी असेल, स्वतःचा मुलगा असेल, स्वतःची मुलगी असेल, तिथंपर्यंत आपण जाऊ शकत नाही आहे. आणि तुम्ही 100 भाषणं केलात, 100 व्याख्यानं लिहिलात, नाटकं लिहिलात, पण एक कविता हे 100 नाटकाचा सूर देऊ शकते. एक कविता ही तुमचा स्तंभ लेखाचा आधार होऊ शकते. तुम्ही दिवसभर जे काही बोललात ते तुम्ही 2 ते 5 मिनिटामध्ये व्यक्त होऊ शकता, ती भावू शकते. आणि म्हणून कवितेमध्ये दम आहे. कविता ही दमदार आहे. कविता ही छेदणारी वस्तू आहे. कविता ही हृदयात भिडणारी आहे. तुम्ही 100 व्याख्यानं ऐका आणि एक कविता ऐका, तुम्ही 100 व्याख्यानं विसरून जासाल आणि तुमच्या हृदयामध्ये कविता ही घर करून बसेल, घर करून बसेल, घर करून बसेल. आणि म्हणून ह्या आजकालची जी मुलं आहेत वयात आलेली, जी 16 ते 22-25च्या उंबरपट्टीवर आहेत, उंबरा ओलांडत आहेत, अशासाठी ही कविता आहे. कारण प्रेम हे अडीच अक्षरी शब्द हे फार महत्त्वाचं आहे. कारण अडीच अक्षरी शब्द हे स्वतःला मोठंही करू शकतो आणि स्वतःला गाढवू शकतो. म्हणून प्रेम हे यशस्वी झालं तर तो तावत असतो आणि अयशस्वी झालं तर त्याचे काय हाल असतात हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून हे नवयुवकासाठी ही कविता आपल्या पुढं समर्पण करतोय. कवितेचं नाव आहे प्रेम हे एक नाटक असतं. प्रेम हे एक नाटक असतं. प्रेम एक नाटक असतं, 2 जीवातलं फाटक असतं. प्रेम एक नाटक असतं, 2 जीवातलं फाटक असतं, उगीचंच खेटत असतं. पैसे असतील तर थाटात असतं, नाही तर रेटत असतं. म्हणून प्रेम हे एक नाटक असतं. प्रेम एक नाटक असतं, 2 जीवातलं फाटक असतं, उगीचंच खेटत असतं. पैसे असतील तर थाटात असतं, नाही तर रेटत असतं. म्हणून प्रेम हे एक नाटक असतं. प्रेमाला चव असते ना ढव असते. प्रेमाला चव असते ना ढव असतं, उगीचंच भाव असतं. प्रेमाला चव असताना ढव असतं, उगीचंच भाव असतं. पाण्यातले नाव असते, हृदयावर न मिटणारी घाव असते. यशस्वी झालं तर ताव असतं, नाही तर बेभाव असतो. म्हणून प्रेम एक नाटक असतं. प्रेम उठात असतं ना पोटात असतं. प्रेम उठात असतं ना पोटात असतं, भुकेल्याच्या ताटात असतं. प्रेम उठात असताना पोटात असतं, भुकेल्याच्या ताटात असतं. भुकेल्याच्या ताटात असतं, शेतकऱ्याच्या मोठात असतं, कलावंताच्या नटात असतं. प्रेमीच्या मनात असतं, कलावंताच्या नटात असतं. पैसेवाल्याच्या मात्र नोटात असतं. प्रेम हे एक नाटक असतं. वरवरचं प्रेम हे एक नाटक असतं. म्हणून प्रेम एक नाटक असतं, 2 जीवातलं फाटक असतं, उगीचंच खेटत असतं. पैसे असतील तर थाटात असतं, नाहीतर रेटत असतं. म्हणून प्रेम हे एक नाटक असतं. प्रेम हे एक नाटक असतं. मी जे 16, 18 ते 22, 24, 25 वर्षाच्या मुलांना विनंती करतो की आपण गांभीर्यानं या कवितेकडं बघावं. कारण कविता ही आपल्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी आहे, पण तुम्हाला दिशा देण्याचं काम, कारण तुम्हाला जगवायचं काम हे कविता करते. आणि कवितेमधून मला तुमच्यापुढं ही गोष्ट अतिशय आदरपूर्वक तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. कारण पैसा वगैरे कोणीही कमवतं, पैसे भरपूर लोक कमवतात, पण माणसं कमवणारी माणसं या ठिकाणी आहेत. कवी हा माणुसकी कमवतो. कविता ही त्याला दाद देते, कविता ही त्याला जगवते. आणि त्यामुळं कवी आणि कविता हे 2 अत्यंत सुरेख आणि जवळची या ठिकाणी नाते आहेत. आणि म्हणून कवितेच्या रूपानं आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी या ठिकाणी दिलेली या चॅनलवरचं आहे. जाता जाता ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची तुम्हाला सांगून जातो. या काही गोष्टी एक फार मोठा कवी म्हणतो
की मला राहावत नाही, मला साहवत नाही, मला राहावत नाही, मला साहवत नाही, लग्न झालेले कोणाचे मला पाहावत नाही, मला राहावत नाही, मला साहवत नाही, लग्न झालेले कोणाचे मला पाहावत नाही, असे सुद्धा लोक या समाजामध्ये आहेत. आणि म्हणून कवी कधीच मोठेपणा घेत नाही. कवीचं अस्तित्व हे फार वेगळं आहे. आणि कविता लिहिणाऱ्याला डिग्रीची गरज नसते. कविता लिहिणाऱ्याला वेगळं काही लालसा नसते. आणि म्हणून कवी आणि कविता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि कवितेमुळं आपण जगूच शकत नाहीत ही भूमिका मला या ठिकाणी सांगण्यासाठी वेडगे सरांनी या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आणि आपण सर्वांनी लाईव्ह पाहत आहात, त्यामुळं जास्त वेळ न घेता किंवा आपल्याला पूर्ण करता आपल्या सगळ्यांनी जे पाहतात, उद्या काही पाहतील, आणखी काही दिवसांनी काही पाहतील, पण कविता हे समजून घेतली पाहिजे. हे भूमिका या ठिकाणी मी तुमच्यासमोर मांडतो. आणि काही कारणास्तव मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय